नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनलवर. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजची रेसिपी आहे आपली अंड्याची भाजी, ते पण माझ्या पद्धतीने आणि एकदम झणझणीत. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर अंडे उकडून घेतलेत आणि त्याचे 2 भाग केले. वाटलंच तर तुम्ही 2 भाग करा, नाहीतर अंडे अख्खेच ठेवा. तर मी याच्यात तव्यावरच अंडे फ्राय करणार आहे, कारण की मी याच्यावर भाकरी केले होते. तर तवा ऑलरेडी गरम होता. तर आपलं तेल तापलेलं आहे. तर एक अंडे मी टाकले. तुम्हीही जपून करा, नाही तर अंगावर तेल उडेल. सो मी सगळे अंडे असे फ्राय केले, तुम्ही बघू शकता. तर आपण कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकले. आता तेल आपलं गरम होते. सो आता आपलं तेल गरम झालेलं आहे. तर त्यात मी आता मसाला टाकते. अद्रक, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि मी ते आता फ्राय करते. सो जोपर्यंत मसाला फ्राय चांगला होत नाही तोपर्यंत भाजीला टेस्ट येणार नाही. सो सगळं मसाल्यापासूनच स्टार्ट होतं. तर मसाला एकदम जेवढं फ्राय करेल तेवढी भाजी टेस्टी असते. तर एकदम मसाला फ्राय करा जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत. आणि याच्यात मी सगळे मसाले टाकते. लाल चटणी, हळद, काळा मसाला, गरम मसाला आणि मीठ टाकून याला हलवते आहे. तर तुम्ही अजून काय ॲड करायचे असतील मसाले ते करू शकतात. तर मी याच्यात पाणी टाकून हलवते, कारण की मसाल्याला रंग येतो. ते म्हणजे असं कोणता रंग टाकलेला नाही, पण असं नॅचरली रंग येतो. तर मी असंच मसाल्याला पाणी टाकून हलवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात आपल्या मसाल्याला खूप मस्त असा रंग आलेला आहे. तर आता आपला मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे. तर मी माझ्या हिशोबानं पाणी टाकते, जेवढे मी अंडे घेतलेत. तर तुम्हीही तुमच्या हिशोबानं करा. तर आता आपण भाजीला उकळी येऊ द्या. तर आपल्या भाजीला अशी उकळी आली आणि त्याच्यात मी एक अंडे जे फ्राय केलेले होते ते एक अंडे सोडले आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. तर आपली भाजी आता रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता तरी आली आणि किती सुंदर टेस्टी दिसते. तर अर्धी भाजी संपली सुद्धा. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.